नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. गृहज्योती योजनेच्या नोंदणीसाठी आजही बेळगाव वन व हेस्कॉम कार्यालयात तुफान गर्दी झाली होती. मात्र सर्व्हर डाऊनमुळे नागरिकांची गैरसोय झाली. हेस्कॉम कार्यालयात वेळेत नाव नोंदणी होत नसल्याने ग्राहकाचा मीटर क्रमांक, आधार कार्ड व मोबाईल क्रमांक नोंदवून घेतला जात आहे. प्रत्येक घरगुती वीज ग्राहकाला 200 युनिट वीज मोफत दिली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. या योजनेच्या अंमलबजावणीला रविवारपासून प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी संपूर्ण राज्यभरातून 55,000 ग्राहकांनी नाव नोंदणी केली. दरम्यान आज सकाळपासूनच हेस्कॉम कार्यालय तसेच बेळगाव वनमध्ये नागरिकांची गर्दी झाली होती. काही कार्यालयांमध्ये तर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मोसमी पाऊस लांबल्याने जिल्ह्यातील काही भागात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे सर्व तहसीलदारांनी आपापल्या मतदारसंघातील आमदारांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची बैठक घेऊन कोणती पावले उचलावीत व आवश्यक अनुदान याबाबत प्रस्ताव सादर करावा असे निर्देश जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी आज तहसीलदारांना दिले. तसेच जिल्ह्यात ज्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची समस्या असेल तेथे टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची सोय करावी. तसेच सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व ग्रामपंचायतींमध्ये अनुदान उपलब्ध असून खाजगी कूपनलिका उपलब्ध असल्यास तात्काळ भाड्याने घ्याव्यात अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरच्या वतीने पहिल्या अग्निवीर तुकडीचा दीक्षांत समारंभ थाटात पार पडला. देशसेवेच्या रक्षणासाठी 23 अग्निवीर सज्ज झाले आहेत. देशाचे संरक्षण करण्यासाठी आपण शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम आहोत हे त्यांनी आपले खडतर प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करून दाखवून दिले आहे. मराठा इन्फंट्रीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अग्निवीरांना शपथ दिली. राष्ट्रध्वज, रेजिमेंटलचा ध्वज घेऊन शानदार पथसंचलन सादर करण्यात आले. यावेळी मराठा लाईट इन्फंट्रीचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. शहरापासून अवघ्या 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या भुत्रामट्टी प्राणी संग्रहालयात इलेक्ट्रिक व्हॅन दाखल झाल्या आहेत. त्यामुळे संग्रहालयात येणाऱ्या वयोवृद्ध आणि बालकांची गैरसोय दूर झाली आहे. या व्हॅनच्या माध्यमातून पर्यटकांना संग्रहालयाचा आनंद लुटता येणार आहे. गणेशपूर येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात आज 57वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन सचिन गोरले यांनी केले. यावेळी विनायक हुलजी, पल्लारी पावशे, वैभव कामत, जय पावशे, राजू तुडियेकर, प्रकाश राऊत, तानाजी पावशे, उमेश चौगुले, राजू कनेरी, भरमा सावगावकर व प्रदीप सुतार आदी उपस्थित होते. सरकारच्या अन्नभाग्य योजनेसाठी लागणारा 2.50 लाख टन तांदूळ देण्यासाठी कर्नाटकातील शेतकरी सक्षम असून राज्यातील शेतकऱ्यांना प्राधान्य दिले पाहिजे असे निवेदन भारतीय कृषिक समाजाच्या नेतृत्वाला खाली बेळगावातील शेतकरी संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक विकासही होईल आणि एजंटची समस्याही उद्भवणार नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. पाऊस लांबल्याने मलप्रभा नदी कोरडी पडली असून पाण्याची टंचाई भीषण होण्याआधी खबरदारी घेतली पाहिजे. तसेच संबंधित ग्रामपंचायतींनी सुरळीत पेयजल पुरवठा करण्यासाठी पुढाकार घेण्याच्या सूचना बेळगाव जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर यांनी केल्या. MK हुबळी नजीक मलप्रभा नदी काठावरील बहुग्राम पेयजल युनिटची आज त्यांनी पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. बेळगाव शहरात 10 ते 12 दिवसांनी पाणी पुरवठा केला जात असताना महांतेश नगरमध्ये मात्र पाईपलाईनला गळती लागून शेकडो लिटर पाणी वाया जात आहे. धरणांची पात्रही कोरडी पडली असताना अशा प्रकारे पाण्याचा अपव्यय सुरू असल्यामुळे शहरवासियांमधून संताप व्यक्त होत आहे. अनगोळ येथील शेतकऱ्यांनी पाऊस पडावा यासाठी अनगोळ येळूर शिवारातील कोटुंभाव येथे जाऊन देवाला गाऱ्हाणे घातले. गेल्या काही दिवसापासून पावसाने दडी मारल्याने संपूर्ण शेतकरी बांधव आकाशाकडे नजरा लावून बसले आहेत.
सकाळी राजहंस गडावरील मंदिरात जाऊन देवाला अभिषेक व नारळ वाहून पूजा केली व तेथील पाणी आणून शिवारातील कोटुंबभाव येथे असलेल्या देवाला अभिषेक घालण्यात आला. शक्ती योजनेअंतर्गत महिलांना मोफत बस प्रवासाची सवलत देण्यात आल्यामुळे महिला प्रवाशांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यामुळे सार्वजनिक बस व्यवस्थेवर याचा ताण वाढला आहे. दरम्यान परिवहनने काही ठिकाणी बस फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. विशेषतः गर्दी असलेल्या ठिकाणी बस फेऱ्या वाढवल्या जाणार आहेत. हिडकल जलाशयात केवळ 3 TMC पाणीसाठा शिल्लक आहे. त्यापैकी 2 TMC मृत साठा आहे तर 1 TMC उपयोगी पाणी आहे. सध्या बेळगाव, संकेश्वर व हुक्केरी या भागात नियमितपणे 60 क्युसेक पाणी पिण्यासाठी पुरवले जात आहे. जून अखेर 1 TMC पाणीसाठा संपुष्टात येणार असून येत्या काळात मृत साठ्यासाठी पाणी उपसा करावे लागण्याची शक्यता आहे. टायर चोरी प्रकरणी गडिंग्लज क्रॉस नजीक दोघा चोरट्यांना संकेश्वर पोलिसांनी ताब्यात घेतले असून 3 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. संदीप सुरेश नाईक राहणार जरळी तालुका गडिंग्लज व बाळी बाबूराव कदम राहणार शिंदेवाडी तालुका गडिंग्लज अशी संशयितांची नावे असून दीपक सुरेश नाईक व अनिल कोंडीबा हुंचाळे राहणार खमलट्टी तालुका गडिंग्लज हे फरार असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. सरकारकडून बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी शैक्षणिक किट मंजूर झाले होते. तसेच सुतार कामगारांसाठीही आवश्यक किट मंजूर झाले होते. मात्र निपाणी तालुक्यातील कामगारांना या किटचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे कामगार खात्याच्या दुर्लक्षाविरोधात निपाणी लालबावटा बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने सोमवारी कामगार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र सदर आश्वासनाची पूर्तता न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. यावेळी लाल बावटा तसेच सीटू कामगार संघटनेचे सर्व सदस्य उपस्थित होते. कर्नाटकातील विधान परिषदेच्या 3 जागांसाठी 30 जून रोजी पोटनिवडणूक होणार असून काँग्रेसने सोमवारी आपले उमेदवार जाहीर केले. यात कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांचाही समावेश आहे. तिप्पनप्पा कमकनूर आणि NS बोसेराजू हे काँग्रेस पक्षाकडून विधान परिषदेची पोटनिवडणूक लढवणार आहेत. दक्षिणेकडील राज्यात विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून मात्र अद्याप उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरिता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद. शुभरात्री.